थांबना बारे जरा. अरे फारवलं काय होणार तू नाही ना तर लोक खिला योगिया साधने
चाटूचे केले देव ऋषी सूप चाटूचे केले देव ऋषी या भूताने या भूताने करा 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 तुझा हात घेऊन आलाय उजवा हात पुढे करा या भूताने या भूताने तुम्हाला कोण त्रास देता इथं बसलेल्यांपैकी कोणता भूताने या भूताने या भूताने या भूताने धरिले केसी धरिले केशी भूत जबर मोठे बाई, भूत जबर मोठे बाई बर मोठे गबाई मुदा जबर मोठे गबाई बळ बळ काय झाले झाले गबाई मुदा जबर मोठे गबाई लिंबू नारळ कोंबडा उतारा या भूताने या भूताने या भूताने या भूताने थारा दरीला थारा जबर मोठे गे बाई जबर मोठे गे बाई मुदा जबर मोठे गबाई मुदा जबर मोठे गबाई जबर मोठे गे बाई जबर मोठे गे बाई मुदा जबर मोठे गबाई मुदा जबर मोठे इकडे उभे नारद हे दोन दोन नारद एक नाही दोन दोन आहे हा भूत लागले नारदाला भूत लागले नारदाला भूत लागले नारदाला भूत लागले नारदाला 60 पोरे झाली त्याला 60 पोरे झाली त्याला 60 पोरे झाली त्याला 60 पोरे झाली त्याला भूत जबर मोठे गे बाई भूत जबर मोठे गे बाई भूत जबर मोठे गबाई भूत जबर मोठे गबाई जबर मोठे गे बाई भूत जबर मोठे गे बाई भूत जबर मोठे गबाई भूत जबर मोठे ओह वागा स्वह भवानी भवानी अरे काय झालं बाबा बोला बोला तुमच्या अरे मला बायको भेटेल का हा? आता खरं सांगतोय अजून भेटलेली मला नागपूरकडे जा नागपूरकडे बरं का बाय बरं माईक द्या नाही का
खंडेराव एका जनार्दनी धन्य खंडेराव एका जनार्दनी धन्य खंडेराव एका जनार्दनी धन्य खंडेराव त्यावर कुंचा हारे मल्हारीची वारे माझ्या मल्हारीची वारे मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारे न माझ्या मल्हारीची वारे मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. नंतर मग थोडसा अभंगाचा भावार्थ सांगतो आणि सेवा आटोपती घेतो. हे कीर्तन नाही, हे लक्षात घ्या. हे ताकीदपत्र रूपी सेवा आहे. आणि ही परंपरा या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवे नवे संपूर्ण भारतामध्ये फक्त आणि फक्त सद्गुरू झेंडूजी महाराज बेडीकरांच्याच परंपरेत आहे. इतर कुठंही ही परंपरा आढळत नाही. मग हे ताकीदपत्र म्हणजे काय तर लक्षात घ्या. आता बहुतांश इथं जवळपास आसुद्याची मंडळी जास्त आहे किंवा आसुद्या लगतची मंडळी जास्त आहे, म्हणून तुम्हाला परंपरेविषयी काही सांगावं लागेल असं मला काही वाटत नाही. स्वानंद सुखनाशी सद्गुरू झेंडूजी महाराज बेडीकरांनी 192 वर्षापूर्वी ज्या परंपरेची ज्या परमार्थाची मुहूर्तमेढ रोवली त्या परंपरेचे काही वारसदार झाले. सद्गुरू झेंडूजी महाराज बेडीकर, सद्गुरू धनजी महाराज भुसावळकर, सद्गुरू नागोजी महाराज तळवेलकर, सद्गुरू तोताराम महाराज गाडेगावकर, सद्गुरू झेंडूजी महाराज आसोदेकर आणि सद्गुरू राजाराम शास्त्री महाराज. अशा प्रकारे ही सर्व परंपरा ज्ञानदानाचं कार्य जवळपास 193-92 वर्षापासून करते. आणि पूर्वीचा जो काळ आहे तो लक्षात घ्या. पूर्वीचा काळ हा मेहनती लोकांचा जास्त होता. पूर्वीच्या काळी नोकरदार कमी, शेतकरी जास्त होते. आणि अशा वेळेमध्ये परमार्थाचा प्रचार प्रसार घराघरापर्यंत ज्यांनी पोहोचवला ते स्वानंद सुखनाशी सद्गुरू झेंडूजी महाराज. ज्या काळामध्ये टाळ कशाला म्हणतात, पखवाज कशाला म्हणतात, पताक काय कशाला म्हणतात हे माहिती आहे. याच काळात काय, या काळातही लय लोकांना माहित नाही की टाळ कशाला म्हणतात. ते म्हणतात जानबाने आणला, अशी अवस्था लोकांची. म्हणजे इतका परमार्थापासून ज्यांचा दुरावा आहे त्या लोकांना सुद्धा परमार्थाच्या ओघामध्ये ज्यांनी आणलंय ते सद्गुरू झेंडूजी महाराज आहेत. मग सप्ताह बसायचे, गावोगावी नाम सप्ताह व्हायचे. आणि या नाम सप्ताहांमध्ये शेवटच्या दिवशी गुरुवर्य महाराज यायचे. आपल्या गावाकडे शब्द होता बुवा साहेब आले. आपल्या गावाकडे शब्द काय होते जुन्या लोकांना आठवेल, बुवा साहेब आले. आणि मग बुवा साहेब यायचे म्हणजे गादी मालक यायचे. आणि आल्यानंतर दिंडी फिरायची. दिंडी फिरल्यानंतर भारुडं व्हायचे. भारुडं झाले की पूर्वी काही मनोरंजनाची साधनं नव्हती, म्हणून मनोरंजन म्हणून लोक या भारुडं बघायला यायचे. भारुडामध्ये विविध रूपकं असायचे. जसं आज आपण 3 भारुडं साजरे केले, ज्यामध्ये भूत, मल्हारीची वारी आणि तिसरं म्हणजे जात. आता भारुड म्हणजे काय, समाजाला भावावर आरूढ करण्यासाठी जी संतांनी अनोखी पद्धत अवलंबली तिला म्हणतात भारुड. यच्चे यावत समाजाला, यच्चे यावत जीवाला जीवनामध्ये परमार्थ कळावा यासाठी त्यांच्या भाषेमध्ये त्यांना आवडणाऱ्या प्रकारामध्ये प्रत्येकाच्या अंतःकरणापर्यंत परमार्थ पोहोचवण्याचा जो प्रयत्न संतांनी केला त्याचं नाव भारुड आहे. भारुडाला मनोरंजन म्हणून लोक यायची, पण भारुड झालं की लगेच जसं आता खुर्च्या सोडून उठून राहिले तसे उठून जायचे. आणि मग त्यामुळे सद्गुरू झेंडूजी महाराजांनी विचार केला, हे भारुडाला येतात पण 2 मिनिटं का होईना कीर्तनाला थांबत नाही, पण 2 मिनिटं का होईना यांना आपल्या जीवनाचं कल्याण व्हावं यासाठी काहीतरी महत्वाचं कळालं पाहिजे. यासाठी ही ताकीदपत्ररूपी सेवा आहे. यामध्ये उपदेशपर अभंग घेऊन आपला मनुष्य देह कशासाठी निर्मिला, त्याचा काय उपयोग आहे, त्याने काय प्राप्त करून घेतलं पाहिजे याचं चिंतन या अभंगात या ताकीदपत्राच्या माध्यमातून संतांनी केलेलं आहे. आणि असं हे ताकीदपत्र आज घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. तुकोबराय आजच्या अभंगामध्ये म्हणतायत, म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, म्हणून शरण जावे. आता म्हणून या शब्दाला कोणत्या तरी अगोदरच्या वाक्याची अपेक्षा आहे.
जर तुम्ही मराठी व्याकरण व्यवस्थित अभ्यासलं असेल तर कोणतंही वाक्य एक पूर्ण झाल्यानंतर दुसरं वाक्याचे ज्या म्हणून शब्दाला अगोदरच्या वाक्याला काय अपेक्षा आहे, अगोदरच्या वाक्याला महत्त्व देऊन दुसरं जी वाक्याचं व्याख्यान सुरू होतं त्याला तिथं म्हणून उगावलं. आता पण वेगळा आणि म्हणून वेगळा. पण आला की मागचं सगळं विसरावं लागतं आणि म्हणून आलं की मागचं सगळं आठवावं लागतं. अशा प्रकारे म्हणून हा शब्द महत्वाचा आहे. व म्हणून हा शब्द तुकोबऱ्यांनी का वापरला तर या म्हणून शब्दातून तुकोबऱ्यांना जाणीव करून द्यायची की बाबा रे, हा जो मनुष्य देह मिळालाय हा मनुष्य सहजासहजी मिळत नाही. साधारण हा मनुष्य देह नाही. काही लोक म्हणतील महाराज लोकसंख्या तर फुटायची वेळ आली, जगताच्या पटलावर माणसं मावत नाहीये, इतकी लोकसंख्या वाढते आणि तरी तुम्ही म्हणतायत की मनुष्य देह दुर्मिळ आहे. अहो मनुष्य देह दुर्मिळच आहे. अहो साधं गणित घ्या, घरातील नुसत्या मुंग्या मोजा तुम्ही, किती आहे मोजल्या कधी कोणी? एकेका वारुळामध्ये कितीतरी लाखो करोडो मुंग्या असतील. अशा प्रत्येकाच्या घरामध्ये किती, अशा एका तालुक्यात किती, अशा एका जिल्ह्यात किती, राष्ट्रात किती, देशात किती, जगात किती. संख्यांचा जर अंदाज लावला तर मुंग्यांच्या संख्यांपुढे माणसांची संख्या कुठंच लागत नाही. ही अवस्था आहे. आणि अशा प्रकारे हा मनुष्य देह सुद्धा हा दुर्मिळ देह आहे. कधी भेटतो हा देह तर आपल्याला संतांनी सांगून ठेवलंय, पाप पुण्य समी कृत्वा. ज्या वेळेस पाप पुण्याचं गाथोडं सारखं होतं त्यावेळेस हा मनुष्य देह मिळतो. सहजासहजी मिळत नाही. पुण्य जास्त झालं तर स्वर्गाधिक लोकातील भोग मिळतात, पाप जास्त झालं तर अधम योनीतील आपण योनीमध्ये जातो. पैल कुत्रा मांजर घोडी डुकर काय जे व्हायचं ते सगळे फिरून आलो आपण. पण कधी नाथ्या तरी, कधी नाते म्हटले तर इथं न्याय वापरला आहे, कागाटाडी न्याय. हा देह कसा मिळालाय? कागाटाडी. एखादा आंधळा व्यक्ती टाळी वाजवत बसवावा आणि टाळी वाजवता वाजवता अचानक त्याच्या हातामध्ये कावळा सापडावा, तसा हा मनुष्य देह आपल्या हातात सापडलाय. पण आपण याचा वापर ज्याच्यासाठी करायला पाहिजे त्याच्यासाठी करतच नाही आणि ज्याच्यासाठी करायला नको त्याच्यासाठी केल्याशिवाय राहत नाही. अशी परिस्थिती आहे. या मनुष्य देह मिळाला यासाठी आहे. देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. देवाने हा देह भजनासाठी दिलाय पण आम्ही फक्त वापरतोय. 2 टायमाचं चेनलं की आपलं बस भरपूर झालं. ते कोण म्हणतं देव आहे? भरपूर लोक तर देवच मानत नाही, देवाचे अस्तित्वच मान्य करत नाही. पण समजा एखाद्या घुबडाने विचार केला की सूर्य नाही, पण सूर्य नसतो का जगामध्ये? त्याला सूर्य दिसतच नाही, कारण की त्याचं दिसणं कधी सुरू होतं? रात्र झाल्यावरच. मग अशा कितीही नास्तिकांनी म्हटलं देव नाही तरी देवाचं अस्तित्व नाकारता येत नाही. आता आपण सर्व शिकलेली मंडळी आहोत म्हणून आपल्या भाषेमध्ये आज सांगतो. आता गुरुजींच्याच घरी कार्यक्रम आहे त्यामुळे जरसं व्यवस्थितच बोलावं लागेल, नाही तर गावाकडे आमचं कसंही चालतं. मग आता लक्षात घ्या, काही लोक म्हणतील मग मनुष्य देह इतका दुर्लभ का? साधं सोपं उदाहरण, जास्त काही लांबवणार नाही, लक्षात घ्या. काही लोक म्हणतील मनुष्य देह देवाने बनवला असं तुम्ही म्हणतात. आम्ही सर्व शिकलेली मंडळी आहोत, आम्ही सर्व विज्ञान शिकलोय. आमच्या विज्ञानामध्ये आम्हाला सांगितलं माणसं हे कोणापासून तयार झाले? हा बोला ना, शिकलेली मंडळी बोला. माकडापासून. माकडापासून की नाही? ते माकडाचे भरपूर प्रकार सांगतात ते इतिहासामध्ये. होमोसॅपियन सॅपियन सॅपियन काय जे असेल ते भरपूर प्रकार आहे. मग त्या माकडाची काय झाली म्हणे? उत्क्रांती झाली आणि मानव तयार झाला असं विज्ञानवाद्यांचं म्हणणं आहे. काही अंशापर्यंत आपण मान्य केलं की विज्ञानवाद्यांचं म्हणणं की माकडापासून मानव तयार झाला, ठीक आहे. पण माकडं कोणी निर्माण केले याचं उत्तर त्यांच्याकडे नाही. मग ते काय सांगतात? अजून त्यांचं तत्व आहे, त्यांच्याकडे थेऱ्या भरपूर आहेत. त्या थेऱ्या त्यांच्याही थेऱ्या आहेत आणि इतकंही थेऱ्या आहेत. लक्षात घ्या, त्यांच्या थेरी काय? पाण्यामध्ये अमेबा नावाचा जीव तयार झाला, तो अमेबा नावाचा जीव डेव्हलप झाला. आता तुम्ही सगळे शिकलेले आहेत, मला काही वेगळं सांगावं लागणार नाही. मग त्या जलचर भूचर खेचर सर्व प्रकारचे प्राणी निर्माण झाले. म्हणजे याला आपण काय म्हणतो? उत्क्रांतीचा वाद. डार्विनची थेरी कशाची आहे? उत्क्रांतीचा वाद. थेरी ऑफ इव्हॉल्युशन म्हटलं जातं. आता हा उत्क्रांतीचा वाद डार्विनने मांडला, पण ज्या पाण्यामध्ये हा जीव निर्माण झाला ते पाणी कोणी निर्माण केलं? विज्ञानवादी म्हणतात पृथ्वीवर वातावरण निर्मिती झाली, पाऊस पडला, पाणी निर्माण झालं.
पृथ्वी कोणी निर्माण केली? सूर्याचा गोळा तुटला, तो थंड झाला, हजारो वर्षापर्यंत थंड झाला आणि काय झालं? तो सूर्याचा गोळा थंड झाल्यानंतर त्याची पृथ्वी निर्माण, असे भरपूर ग्रह निर्माण झाले. आता हे सर्व झालं, ज्या सूर्यापासून हा गोळा तुटला, याच्या पुढचं प्रश्न असा निर्माण होतो, सूर्य कोणी निर्माण केला? पण मात्र या जगाकडे, या जगातल्या विज्ञानवाद्यांना याचं उत्तर माहीत नाही, कारण की अजूनपर्यंत सूर्यापर्यंत यांचं विमान पोहोचलंच नाही. आता कुठं काही वर्षांपूर्वी, काही दिवसांपूर्वी यांना कळालं की सूर्यापासून निघणारा जो प्रकाश आहे त्याचा ध्वनी ओंकारमय स्वरूप आहे. या प्रकाराने त्यांच्या लक्षात येतं. पण आपल्या संतांनी कित्येक वर्षांपूर्वी आपल्याला हे सांगून ठेवलंय की सूर्य कोणी निर्माण केला? एकले न कंठेची म्हणून येणे, केली निर्माण 14 भुवने, गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे, 5 महाभूते भौतिकी भिन्ने भिन्ने. हा या जगताचा निर्माता, नियंता फक्त एकच आहे, तो म्हणजे भगवंत. काही लोक म्हणतील आम्ही मानणार नाही. कशावरून मानू? तो जर दिसत नाही तर आम्ही मानणार नाही, असं काही लोकांचं म्हणणं पडेल. पण ज्यांना दिसत नाही असं म्हणणं आहे ना, त्यांच्यासाठी सुद्धा माझ्याकडे एक उपाय आहे. आता इथं बसलेल्यांपैकी सर्वजण उन्हाळ्यात आहेत ना, का थंडीमध्ये? काही लोक नाहीत ना, उन्हाळ्यात आहे. मग उन्हाळ्यामध्ये थंड पाणी प्यावं ही सर्वांची इच्छा होते. मग फ्रीजचं पाणी डॉक्टर म्हणतात पिऊ नये, रोगांचा जास्त काय होतो, रोग वाढतात. मग माठातलं पाणी प्यावं. मग आता जे मळकं आपण घरी आणतो त्या मळक्यातलं पाणी पितो, त्या पाणी थंडगार असतं, आनंद निर्माण होतो की नाही? मळका आपल्या समोर आहे, तर मग मला सांगा, त्या मळक्याला निर्माण करणारा कुंभार आपल्या समोरच बसलेला असतो की नाही? पाणी पिताना, घरातल्या मळक्यातलं पाणी पिताना, मागचे लोक उत्तर देत जा, यांचा काही आवाज येत नाही, तुम्ही तरी बोलत जा की. मळक्यातला, घरातल्या मळक्याचं पाणी पिताना कुंभार दिसतो का? म्हणजे तो आहे का? अरे कुंभार दिसतच नाही तर मग आहे कसा म्हणतात तुम्ही? दिसतच नाही, दिसतो का तो? दिसत नाही, मग आहे का? आहेच आहे. कारण काय? त्याने निर्माण केलेलं मळकं म्हणजे हे त्याचं कार्य आहे. त्याचं कार्य आहे म्हणजे त्याचं कारण कुठंतरी आहे. तो त्याच्या वाड्यात असेल, त्याच्या घरी असेल, त्याच्या गावात असेल, कुठंतरी तो आहे. तो कुठंतरी आहे म्हणूनच मळकं तयार झालंय का? असं झालंय की ईश्वर कॉलनीतले लोक गेले आणि एका झाडापासून मळके तोडून आणले अखजीला? असं होत नाही ना. मळकं कुंभारालाच घडावं लागतं आणि तेव्हा मळकं तयार होतं. त्याला कारण कुंभार आहे, कार्य मळकं आहे, तेव्हा मानावं लागेल. तसं हे जगतातला भगवंत दिसत नसला तरी हे जगत दिसतंय ना, याचं कारण म्हणजे भगवंत आहे. याचं कारण भगवंत तो आहे आणि त्याला शोधण्यासाठीच परमार्थ आहे. त्यांना शोधण्यासाठीच परमार्थ. काही लोक आम्हाला भरपूर लॉजिक देतात, म्हणजे महाराज कशावरून देव आहे? साधी गोष्ट आहे, अहो फुलात सुगंध आहे, दिसतो का? नाही दिसत, पण तरी सुद्धा त्याचा सुगंध येतो की नाही? तसं भगवंत आहे, त्याचा अनुभव मन शुद्ध झालं की मग तो येऊनी गोपाल राहे तेथे. भगवंत तिथं येतो कुठं? काम क्रोधे केले घर रीते, तुका म्हणे देह भरीला विठ्ठले. ज्या अंतःकरणामध्ये काम क्रोध